धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अंबागाव शिवारातील हरभऱ्याच्या मक्याच्या शेतामध्ये अचानक पोलीस आले आणि गावातील लोकांचीही त्या ठिकाणी गर्दी जमली। कारण घटनाच तशी होती। त्या दोन महिला सतत हरभऱ्याच्या शेतामध्ये जाऊन जे काही करत असे ते ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकेल। त्या दोन महिलांना पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या धुळे जिल्ह्यातील अंबागाव शिवारात पोलिसांनी छापा टाकत गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे। यावेळी शिरपूर ग्रामीण पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं कारवाई करत सुमारे 2.25 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। शिरपूर तालुक्यातील अंबागाव शिवारातील वन जमिनीवर अवैधरित्या गांजाची शेती केली जात असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना मिळाली होती। महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या अंबागाव शिवारातील एका शेतात मका व दादर पिकाच्या आड ठिबक सिंचनचा वापर करून मोठ्या प्रमाणावर गांजाची शेती केली जात होती। यावेळी पोलिसांनी सुमारे 3 एकर क्षेत्रात कारवाई करत सुमारे 11,000 किलो गांजा जप्त केलाय। शिरपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या भागात अवैधरित्या गांजाची लागवड केली जात असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। या प्रकरणी शिरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत।